नमस्कार, सर्वांना जय शिवराय. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची सध्या परिस्थिती लाभार्थ्यांची कशी असते, म्हणजे काय काय लाभार्थी असे असतात. मग या एक तुम्हाला उदाहरण सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी. म्हणजे लाभार्थी आता एक्सपेरिमेंट कसे करतात किंवा स्वतःचं डोकं कसं लावतात आणि कसे खड्ड्यात पडतात किंवा कसं स्वतःचं नुकसान करून घेतात, हे तुम्हाला या आजच्या ज्या लाभार्थीचं जो उदाहरण मी देणार आहे तुम्हाला त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल. माझ्याकडे एक काही दिवसापूर्वी म्हणजे एक 7-8 महिन्यापूर्वी लाभार्थी आले आणि त्यांना महामंडळ योजनेतून कर्ज प्रदान करायचं होतं. मग त्यांचं स्वतःचं आणि त्यांच्या वडिलांचं, म्हणजे वडील आणि मुलगा या दोघांचं कर्ज प्रदान महामंडळ योजनेतून करायचं होतं. मग त्यांना मी माहिती मार्गदर्शन योग्यरित्या केलं, कसं LY काढायचा, रजिस्टर आपण कसं केलं पाहिजे, कागदपत्र तुम्हाला काय काळजी कशी घेतली पाहिजे, तहसीलदाराचा उत्पन्न दाखला कसा पाहिजे, शाळा सोडला दाखला कसा पाहिजे, बाकीचे कागदपत्र ओरिजिनल कसे पाहिजेत, कुठलं कागदपत्र चालणार नाही, व्यवस्थित दोघांचंही कागदपत्र व्यवस्थित घेऊन मी त्यांच्याकडून LY काढला. LY निघाला दोघांचे. एक LY त्यांच्या वडिलांचा निघत नव्हता तरी सुद्धा कागदपत्रामध्ये त्रुटी दूर करून मी त्यांना गायडन्स करून ते कागदपत्र त्यांना आणायला सांगितलं. जे एक शाळा सोडून दाखल्याचा प्रॉब्लेम होता आणि त्याच्यानुसार आपण LY काढला. दोघांचे LY निघाले, खूप चांगली गोष्ट होती. त्याच्यानंतर त्यांनी बँकेतून कर्ज कसं घ्यायचं हे त्यांना मी सांगितलं, की दोघांच्या नावावरती वेगळं कसं तुम्हाला कर्ज घेतलं पाहिजे, दोन्ही वेगळ्या फर्म आणि कशा पद्धतीने तुम्ही बँकेतून कर्ज प्रदान घेतलं पाहिजे, कुठल्या बँकेतून घेऊ शकता, कसं घ्यायचं, कसं व्यवसायाचं नाव त्या कागदपत्रावरती आलं पाहिजे, कसं प्रोप्रायटर नाव आलं पाहिजे, काय काय कागदपत्र कसं आलं पाहिजे, हे सगळं त्यांनी बँकेतून कर्ज घेतलं. बँकेतून कर्ज घेतल्यानंतर आपण केस त्यांची बँकेचे कागदपत्र सगळे चेक केले, मी व्यवसायाचे कागदपत्र चेक केली, सगळी करेक्शन केल्या, माहिती मार्गदर्शन केलं, गायडन्स केलं, करेक्शन करून ती कागदपत्र अपलोड केली योग्यरित्या व्यवस्थित दोघांची आणि महामंडळामध्ये केस अप्रूव्ह झाली. आता इथपर्यंत ठीक आहे, खूप चांगली गोष्ट झाली. आता लाभार्थी डोक्यात काय आलं बघा, मी काय सांगतो तुम्हाला. LY तर मी काढलाय, कागदपत्र मी अपलोड केले, केस अप्रूव्ह झाले. जे केस अप्रूव्ह होत नव्हत्या म्हणजे त्यांचे फर्मची अडचण होती, म्हणजे शेडची अडचण होते, बोर्ड कुठं लावा हे त्यांना कळत नव्हतं, हे सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मी त्यांचे केस काय केले, अपलोड करून अप्रूव्ह करून घेतले. आता एवढं सगळं लाभार्थीचं आपण चांगलं केलंय, एवढं सगळं भलं केलंय, तरी पण लाभार्थ्यांचे डोकं कसं चालतं बघा. कोणतं त्यांना भिडू भेटतो चौकामध्ये, पारावरती आणि कुठं रस्त्यावरती, मग सांगत असतो आता आता क्लेम करायचे ना, त्यांनी व्याज हप्ता भरलेला आहे, महिना टू महिना व्याज हप्ता भरतात आणि क्लेम करायचा आहे. आणि त्यांना एक भेटतो आणि तो काय सांगतो की अरे माझा मित्र महामंडळाचं कामकाज करतोय, तिथं आपण क्लेम करूया. मग यानं काय केलं, लाभार्थ्यांनी वडिलांचं एक प्रकरण, स्वतः मुलाचं एक प्रकरण, यांनी काय केलं की त्या मित्राचं ऐकून त्या नेटकॅफेमध्ये क्लेम केला. आता गंमत बघा, असं मला सांगतो, आतापर्यंत सगळं व्यवस्थित चालू आहे आणि बरोबर क्लेम केल्यानंतर दोघांपैकी एकाचा क्लेम एकच सबमिट झाला आणि एकाचा क्लेम काय केला की होल्ड पडला. आता बघा मी काय सांगते, आणि नेट कॅपला कदाचित माहिती नसेल, काही माझ्याकडे रोज 1-2 केस चुकलेले आहेत, आता सवय झाली 8 वर्षामध्ये. आणि 4-5 महिने झाला कर्ज घेऊन लाभार्थी माझे येत का नाहीये. जेव्हा मी उघडून बघितली केस ती ID पासवर्ड टाकून, त्यावेळेला मला लक्षात आलं की ह्या बाबानं ह्या लाभार्थ्याने काय केलं की आपल्याला आलाच नाही, क्लेम सुट केलाय ना, आता होल्ड पडलाय. आता तो लाभार्थी कुठल्या तोंडाने माझ्याकडे येणार, आणि ते होल्ड असा पडलाय की तो मग ते जिल्ह्याला हेलपाटे घालायचा, लाभार्थ्यांनी व्यवसाय बंद करायचा, वेळ घालवायचा, मेल टाकायचा, मेल काय लवकर चेक होत नाही, होल्डवरनं क्लेम काय लवकर निघत नाही. म्हणजे ह्या उदाहरणावर मला लाभार्थ्यांना काय सांगायचं आहे, एक लक्षात घ्या, कोणी सोम्या गोम्या मित्र असेल, काही मित्र असतील, काही मेहुणे असतील, काही दाजे असतील, महामंडळाचं कामकाज एवढं सोपं नाही हे लक्षात येत नाही लाभार्थ्यांच्या. म्हणून हे लाभार्थी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणीत आले. म्हणजे मी इथं माझ्या ऑफिसमध्ये बसून एवढ्या प्रमाणामध्ये योग्य माहिती मार्गदर्शन करून सुद्धा लोक अशी करतात, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता त्या लाभार्थ्याला माझ्याकडे यायला काय होतं की आता कुठल्या तोंडाने ते लाभार्थी माझ्याकडे येणार, असं त्या लाभार्थ्यांना झालंय. त्याच्यामुळे जास्त एक्सपेरिमेंट करू नका. आपल्या जर ऑफिसला येत असाल तर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा, नसेल तर आता माझ्याकडे जेवढे केस आहेत व्यवस्थित सगळ्यांना चालू आहे. हा भले की आता 5-6 महिने झाले व्याज परत महामंडळाकडून थांबलाय, पण ते काय शासनाकडून थांबलाय, तो काही आपले काही विषय त्याच्यामध्ये नाही. आपलं क्लेम करण्याचं काम आपण करत असतो, कागदपत्र अपलोड करण्याचं आपण काम करत असतो, आपल्या ऑफिसला योग्य माहिती मार्गदर्शन केलं जातं. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच लाभार्थ्यांना सांगायचं होतं आणि पूर्ण मराठा तरुणांना, आपल्या महाराष्ट्रातील तरुणांना सांगायचं होतं की तुम्ही जास्त डोकं लावत जाऊ नका. जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्याचे ऑफिस आहेत, व्यवस्थित माहिती मार्गदर्शन घ्या. कोण ऑनलाईन व्यवस्थित कामकाज करते, कोण माहिती मार्गदर्शन करताय, ही व्यवस्थित बघूनच तुम्ही काय करायचं आहे, हे कामकाज करायचं आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.